आता मोशी दुर्घटनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरणी अँटोनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प प्रमुख आणि सेफ्टी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मोशीमधील दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार, सियाराम शरण गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय रामराव सपकाळ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात 9 जणांचा मृत्यू झाला. मात्र वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीला परवानगी देणाऱ्या संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर ही कारवाई होणार का, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतो. कारण पर्यावरण विभागाने या प्रकल्पासाठी केवळ तळमजल्याची परवानगी दिल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात इमारतीवर 2 अतिरिक्त मजले उभारण्यात आले आणि त्यामुळे नियमांचं उल्लंघन होत असताना संबंधित विभागाने दुर्लक्ष का केलं, याचीही चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.